आपले स्वागत। मी सोनाली रामेश्वरे। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोलीत सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोलीच्या वतीने सकाळी 9 वाजता रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत 2024 हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी नेटके आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बाईक रॅलीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झेंडी दाखवण्यात आला। यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका बाईक रॅलीत सहभागी झाले होते। यावेळी आरटीओ जगदीश माने, आरटीओ नलिनी गाळपांडे, आरटीओ आशिष तडवी, आरटीओ शैलेश कोपल्लू, आरटीओ अतुल बानापुरे, आरटीओ पुष्कराज पारशेट्टे, आरटीओ अरविंद तोडकरी, आरटीओ आशिष दाताळ, आरटीओ विजय दिघे, आरटीओ कृष्णा मेहकर, आरटीओ प्रमोद गोटे, आरटीओ विक्रांत बोयने व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सोनाजी आंबले, शहर पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, आरपीआयचे निरीक्षक शेख, जगदीश देशमुख, संतोष वास्टर, दीपक गीते, अर्जुन कुटे, बंदुके, तळणीकर आदींची उपस्थिती होती। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या सुरक्षा मास याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही एक रॅलीचं आयोजन केलं होतं आणि याच्यामध्ये आपण हेल्मेट युक्त हिंगोली, अपघातमुक्त हिंगोली या थीमवरती ही महिनाभर आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण घेणार आहोत। यामध्ये गाव पातळीवरची गाव सुरक्षा समिती, शिक्षण विभाग आणि सगळं शासकीय कार्यालय याच्यामधले येणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी देखील हेल्मेटचा आणि सीट बेल्टचा वापर करावा याच्या अनुषंगाने ही प्रचार प्रसिद्धी आणि लोकांपर्यंत या नियमांचं काटेकोर पालन होण्याच्या दृष्टिकोनातून व आपल्याकडे जे होणारे जे मृत्यू आणि अपघात आहेत त्या अपघाताचं प्रमाण हे विलक्षणीयरित्या वाढलेलं आहे, ते प्रमाण कसं कमी करता येईल याच्या अनुषंगाने हे महिनाभर हे उपक्रम जिल्ह्यात घेतले जाणार आहेत। त्यासाठी जिल्ह्याचे ARTO आमचे जोशी साहेब, आमचे CO जिल्हा परिषद आणि सर्व RTO विभागाचा स्टाफ या सर्व लोकांनी आज या ठिकाणी या रॅलीचं आयोजन करून सर्व लोकांपर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवतो आहोत।